आमची मागणी अशी आहे, गेले 12 वर्ष झाले आहे 108 ॲम्ब्युलन्सवरती आपल्या महेंद्र कुडाळकर म्हणून CPR रुग्णालयात कार्य करत होते. कोरोना काळामध्ये अनेक प्रकारचे रुग्ण त्यांनी गंभीर आजारानं असलेले रुग्ण त्यांनी हाताळलेले आहेत. अनेक लोकांना त्यांनी जीवदान दिलेले आहेत, पण आज तोच माणूस मरणाच्या दारामध्ये खिळखिळीत पडलेला आहे. आणि असं असताना आम्ही गेले 9 महिन्यापासून ह्या कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. त्यांचे चाचणी केलेले सगळे वैद्यकीय रिपोर्ट आम्ही त्यांना दिलेले आहेत की ह्यांना मोटो न्यूरॉन हा आजार झालेला आहे आणि ह्या आजारामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचं असं मत आहे की ह्या आजारामधून हे पेशंट बरं होत नाही म्हणून. मग त्याच्यानंतरनं त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही कंपनीकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी आम्ही कंपनीकडे वारंवार मागणी केलेली आहे. पण कंपनीनं असं सांगितलं की आम्हाला त्याला आर्थिक मदत मिळणार नाही म्हणून, त्याला देता येणार नाही म्हणून, हे पॉलिसीच्या बाहेर बसणार नाही म्हणून. गेले अनेक वर्ष अनेक महिने आमच्या प्रत्येक पायलटांचे 50 रुपये 100 रुपये वेलफेअर फंड म्हणून हे आमचे कट करून घेतात. आम्ही कंपनीला विनंती केली की तुम्ही आमचे जे पैसे कट करून, तुम्हाला पॉलिसी देता येत नसेल तर राहू दे, पण आमचे जे पैसे तुम्ही कट करून घेताय त्या वेलफेअर फंडाच्या पैशामधून तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही पैसे द्या आणि त्यांचा उदरनिर्वाह चालवा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो ना, दवाखान्याचा खर्च किंवा वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी खर्च कुठल्या कंपनीने दिलेला आहे हे सुद्धा आम्ही सर्व आमच्या जिल्ह्यातले डॉक्टर्स आणि ड्रायव्हर्स सगळ्यांनी मिळून कोण 1000 कोण 500 रुपये मिळून गोळा केले आहे आणि त्यांचा वैद्यकीय खर्च आम्ही सर्वजण केलेला आहोत. आता तसं बघायला गेलं तर सध्या तरी रुग्णवाहिका बंद न करणे हा आमची मानसिकता होती, पण शेवटी भांडल्याशिवाय न्याय मिळत नाही हे कळल्यानंतरनं आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 36च्या 36 रुग्णवाहिका सगळ्या बंद केलेल्या आहोत. आज दुपारपर्यंत जर आम्हाला कंपनीकडून न्याय नाही भेटला संध्याकाळपर्यंत, तर संध्याकाळच्या नंतरनं दुपारच्या नंतरनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये सर्व रुग्णवाहिका आम्ही बंद करणार आहोत. आणि ह्याच्यावर कुठली जरी रुग्णांजर जीवितहानी झाली तर ह्याला सर्वस्वी शासन आणि कंपनी जबाबदार राहील. मी महेंद्रांना कंपनीमध्ये 8-9 महिन्यापूर्वी वळून चक्कर येऊन पडले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना ट्रीटमेंट केली. ते ट्रीटमेंट केल्यानंतर असं निदर्शनास आलं की हे परत कामावर जाऊ शकत नाहीत, म्हणून आम्ही कंपनीकडे सगळ्या प्रकारचं त्यांनी काय कागदं मागतील ती सगळी कागदं आम्ही दिली. पण आज गेली 8-9 महिने आमच्याकडे त्या कंपनीनं अजिबात दुर्लक्ष केलेलं आहे. आज ही 2 लहान मुलं आणि मुलगी ह्यांना मला पोसावं लागते, त्याच्यामुळं मला त्रास होतो. म्हणून मी स्वतः ह्या युनियनमार्फत कामगारांच्या मार्फत सगळ्यांच्याबरोबर भेटलो. शेवटी मी आंबेडकर साहेब जे आपले पालकमंत्री आहेत, जे आपले आरोग्यमंत्री आहेत, त्यांना भेटायला मी मंत्रालयात गेलो. त्यांना पण मी निवेदन दिलं, पण आजपर्यंत कुणीही आम्हाला दाद दिली नाही. मग शेवटला हे युनियनमार्फत ह्या शेवटचं हत्यार म्हणून त्यांनी नियोजन केलं. त्याच्यासाठी मी त्या कंपनीला आणि त्यांचे जोडीदार आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आज ही परिस्थिती कागदपत्र तुम्ही कंपनीने मागितल्यानंतर दिलेले आहेत का? कंपनीचं काय होतं? कंपनीला सगळी कागदपत्र आम्ही पोच केली, पण कंपनीचं उत्तर काहीही आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिप्लाय दिलेला नाही. आम्ही हे करू नये किंवा तुम्ही आमच्यासमोर त्यांनी वार्ता सरळ केली नाही कुठल्याही गोष्टीची आणि मदत ते करू शकत नाही हे सांगितले. आंबेडकर साहेबांनी सांगितलं ते 108 हे प्रायव्हेट सेक्टर आहे, म्हणजे त्याच्याशी माझा काय संबंध नाही, मी बघतो नुसतं फक्त सांगितलं. त्यांनी पण काय मुलाखतीमध्ये मला सरळ न्याय दिला नाही. म्हणून मी आमची इच्छा एकच आहे की ही 2 लहान मुलं जी अजून अज्ञान आहेत त्यांचं शिक्षणाचा खर्च आहे, त्यांचं पालनपोषण आहे. अधिक हा पेशंटजवळ माझ्या पोरगीला आता रात्रंदिवस थांबावं लागते, त्यांचं हागणंमुतनं करावं लागते, त्यांना उठवावं लागतं, बसवावं लागतं. मग हे करत असताना तिला काही कमवता येत नाही. मी मुलग्याचा सासरा म्हणून किती हे करणार. म्हणून मला ह्या कंपनीनं काही ना काहीतरी देऊन न्याय द्यावा एवढीच माझी एक विनंती. कुडाळकर जे आहेत, महेंद्र कुडाळकर, ते आपल्या इथे कामाला होते आणि त्यांना जो आजार डिटेक्ट झाला त्याच्यानंतर आपण त्या संदर्भात जे न्यूरोसर्जन आहेत स्नेहलता मॅडम, त्यांच्याकडून जे पत्र प्राप्त झालं ते मला मिळालं. त्यानंतर मी जे काही प्रोसिजर करायची ते पुढे पाठवलेली आहे. त्या संदर्भात आपल्याला विषय काय झाला, ती म्हणजे काही चर्चा दिन आहे ते सध्या, त्याच्यावरती जे काही कंपनीकडून आपल्या उत्तर यायचं आहे ते अजून प्रलंबित आहे असं म्हणू शकतो आपण. ते आल्यानंतर त्याच्यावरती मग नक्कीच चर्चा होईल. आता याच्यामध्ये 2 बाजू आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे की त्यांना काहीतरी वन टाईम सेटलमेंट मिळावी म्हणूनसाठी अशी त्यांची मागणी होती.
मग ती काय अजून प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावरती चर्चा काही झालेली नाहीत आणि ते वरिष्ठ आपले कळवतील. आत्ता सध्या जे मॅडमसोबत गेलेत आपल्या ते त्याच्याबद्दल बोलतील. दुसरी बाजू एक अशी आहे की ते जेव्हापासून त्यांना आजार डिटेक्ट झालेला आहे तेव्हापासून आज अखेर त्यांना वारंवार जे काही ट्रीटमेंट असेल किंवा त्याच्या संदर्भातली जी काही चाचण्या झालेल्या असतील त्याचे काही बिलिंग असेल, त्यांना वारंवार आपण त्या संबंधित चालकांना जे येऊन मला भेटतील किंवा संबंधित विषयी ज्या वेळेस मला फोन झालेले आहेत त्यावेळेस आपण त्यांना तशी सूचना केलेली आहे की त्याचं 1 रुपयाचं बिल असू द्या नाहीतर कितीही असू द्या, तिची फाईल जमा करा. आज अखेर आपल्याकडे कोणतीही फाईल जमा झालेली नाही आहे. त्याचं रिएम्बर्समेंट कसं करणार आपण? वन टाइम बिल सेटलमेंटचा विषय नाही आहे. तर त्या तुमच्या गाडीवर असताना तुमच्या आयुष्याशी त्यांचा सगळा संघर्ष सुरू आहे आता, तर त्यांना पुन्हा कामावर येता येणार नाहीच येणार आहे. वन टाइम सेटलमेंटची भूमिका मांडतात. कंपनीमध्ये तशी काय तरतूद आहे का किंवा तसा विचार त्याच्यावरती चर्चा चालू आहे वरिष्ठ पातळीवरती. 7 ते 8 महिने झालेले आहेत या सगळ्या गोष्टीला. अजूनही तुम्ही ही सगळी चर्चा सुरू आहे किंवा विषय प्रलंबित आहे असं म्हणताय. साधारण अजून किती वेळ लागणार आहे या सगळ्यावर निर्णय यायला किंवा काय? कसं आहे मानसिक खच्चीकरण त्या ड्रायव्हरचं होतं अशी परिस्थिती दिसते. बरं, विषय काय आहे सर, चर्चाधीन असल्यामुळे मला आत्ता एक्झॅक्ट वेळ देता येणार नाही की त्याला किती दिवसात ते मंजुरी मिळेलसाठी. ठीक आहे, पण राहिली गोष्ट बाकीचे जसं मी तुम्हाला बिलिंगबद्दल सांगितलं तर ते पेंडिंग आहे. त्याचे जे तुम्ही म्हणताय की त्यांच्याकडे स्क्रीनशॉट आहेत, माझ्याकडे आज अखेर 1 रुपयाचंही बिल सबमिट झालेलं नाही. आणि जे बिलं सबमिट होतात, म्हणजे मी पार्श्वभूमी फक्त सांगतो, कुठल्याही मेडिकल रिएम्बर्समेंटचं बिल सबमिट झाल्यानंतर माझी साईन झाल्यानंतर विदिन 2 डेज मी ते सबमिट करत असतो हेड ऑफिसला आणि ते मी स्वतः करत असतो. आपण कोणत्याही चालकाला व्यक्तिगत सांगत नाही की तुमचं तुम्ही जमा करा म्हणूनसाठी. त्यामुळे ती जबाबदारी माझी राहते आणि एक जिल्हा व्यवस्थापक म्हणून मी जे माझं काम करायचं आहे ते चोख आणि वेळोवेळी जी गरज लागेल ती मी केलेली आहे इथं. नक्कीच त्याला मदत मिळेल, लवकरात लवकरच मिळेल. पण याच्यासाठी कसं आहे की संपूर्ण जिल्ह्यातील चालकांनी थोडं तरी धैर्य म्हणजे सहनशीलता दाखवायला पाहिजे आणि एक काय म्हणतो आपण की वेळ दिला पाहिजे. असं तात्काळ इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे की 2 दिवसापूर्वी एक निवेदन देऊन मला आज त्यांनी स्ट्राईक करतायत, मग त्याच्या संदर्भात सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे वरती की हेच. पण त्यांना हे समजून घेण्याची त्यांची मानसिक तयारीच नाही आहे की आपण चर्चेअंती हा विषय हे करूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.